नमस्कार, कसे आहात? आय होप तुम्ही खूप छान असाल. सो आपले आजची रेसिपी डेली आपण बनवतो आणि एकदम टेस्टी रेसिपी आहे. सो आपली रेसिपी आहे आज डाळ भात, पांढरा भात आणि तुरीची डाळ. तर आपण स्टार्ट करूया. गॅसवर आता मी मस्तपैकी भात ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकत आहे आणि अर्धा चमचा थोडंसं तेल टाकत आहे, कारण भात आपला एकदम सुटसुटीत छान होतो. 1 चमचा मी जिरे टाकत आहे. सो आता आपला भात शिजायला ठेवलेला आहे. ही आता डाळ मी थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे. आता आपण मस्तपैकी कुकर लावून घेऊया. अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे मी, स्वच्छ धुवून वगैरे आता मी कुकरमध्ये टाकून देते. आता यामध्ये आपल्याला 1 टोमॅटो मी चिरून घेतलेले आहे, ते टाकून देते. अर्धा चमचा मीठ, थोडंसं हळद, अर्धा चमचा जिरे, धना पावडर अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा आणि थोडंसं लाल तिखट, मिरची पावडर अर्धा चमचा, वरून 1 चमचा तेल, थोडंसं पाणी ॲड करायचं आपलं, म्हणजे 1-1.5 ग्लास पाणी टाकले मी. आणि आता कुकर लावून द्यायचं आपल्याला. 3 शिट्ट्या करून टाकायच्यात आपल्याला. आपला आता कुकर होतोय तोपर्यंत आपला भात शिजलाय का आपण बघूया. एकदम सुटसुटीत झालं. थोडंसं पाणी ॲड करायचं, 1-2 घोटच, जास्त नाही. पुन्हा हे झाकून द्यायचं. बऱ्यापैकी आपला भात शिजलेला आहे तोपर्यंत आपला हा कुकर होतोय. सो आपण आता वरण, आपला भात शिजलाय का आपण बघूया. आता छानपैकी भात शिजलेला आहे. गॅस बंद करून टाकायचा आणि आता आपला कुकर झाला की थोडं थंड झालं की आपल्याला डाळ फोडणीला टाकायची. डाळ बघा आपली छानपैकी शिजलेली आहे. आता आपल्याला हे फोडणीला टाकायचे. गॅसवर आपण आता पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकते. लसूण बारीक करून घेतलेलं, वरून थोडीशी मोहरी टाकते. कसुरी मेथी अर्धा चमचा, थोडेसे हिंग, पुन्हा 1 अर्धा चमचा तिखट, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं हलवून फ्राय करून घ्यायचं. आणि नंतर ह्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर थोडंसं तुम्ही मीठ वगैरे ॲड करू शकता. वरून अजून कोथिंबीर टाकायची. आता हे फक्त आपल्याला उकळी असतोपर्यंत गॅस चालू ठेवायचा, नंतर गॅस बंद करून टाकायचा. डाळीला आपल्या उकळी आलेली आहे बघा, छानपैकी मस्त धबधबीत झालेली. गरम गरम डाळ भात, वरून तुपाची धार. आता आपण गॅस बंद करून टाकायचा. अशा पद्धतीने आपला डाळ भात तयार झालेला आहे. आपण आता बघूया कसं झालं. राईस पण बघा आपला एकदम छान सुटसुटीत झालेला आहे.
छानपैकी एकदम सुटसुटीत झालेलं आहे. डाळी आपली एकदम छान धबधबीत झालेली आहे. अशा पद्धतीनं छानपैकी लोणचं पण मी घेतलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही तूप वगैरे टाकून खाल्लं तर एकदम मस्तच आणि टेस्टी लागणार आहे. सो रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.